नमस्कार मित्रांनो, पहा आता काल परवा दिवशी लसूण खुरपलाय मी. थोडेसे कांदे रावले होते खायापुरते, ते खुरपायला आले. पण आता काल दिदूबाईला सुट्टी होती, तर दिदूबाई आलती माझ्यासोबत. पण आता रोज तरी कोणाला आणावं सोबत. आता टफी आली माझ्यासोबत. आत्ताच नाना जाता जाता मला म्हणत होते एकटी खाली नको थांबू, कारण काल परवा दिवशीच आमचे दसू नानाने वरती पाचा मनात बिबट्या पाहिलाय. तर आता भीती पण वाटते आणि खाली तर कुणीच नाही. पण आता रोज सोबत तरी कुणाला आणावं. शेतकऱ्यांचं लय अवघड झालं. सगळ्यात महत्त्वाचं लाईटीवाल्यांनी तर लगेच लाईट पण संध्याकाळची केली का, काय त्रास होतोय काही कळतच नाही. कारण आता दुपारची लाईट होती तर उलटं फ्यूजा पण उडत नव्हत्या आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं. उलटं शेतकऱ्यांचे पण हाल होत नव्हते. तर अजून भीती नीटनेटकी गेली नाही तर लगेच लाईट संध्याकाळच्या केल्यात. काय विनाकारण उलटं सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना त्रास तर होतच नव्हता, कारण रोज लाईट होती त्याच्यामुळं बरोबर सुरळीत भरणे बिरणे चालू होते. आणि उलटं फ्यूजा उडत येते. आठवडाभर लाईट असली का मग सगळेच मोटरी चालू करतात. मग डीपीवर पण लोड येतो. फ्यूजा उडत आहेत, कुठं डीपी जळते कुठं काय. परत 8-8 15-15 दिवस थांबायची वेळ येते. तर खरंच लाईटीवाल्यांनी कमीत कमी गहू निघूपर्यंत तरी लाईटी दिवसाच ठेवायला पाहिजे. खरंच लय कळकळीची विनंती आहे. आणि आता मी जिथं आहे तिथं तुम्हाला दाखवते. हे पाठीमागून तर लय हे, आणि इकडं खाली सगळ्या ज्वाऱ्या येतं. पण आता शेतीत काम असं करावं लागतंय, जीवा उदार होऊनच करावं लागतंय. कारण रोज कोणाला सोबत घेऊन यावा, आणि कोणी आता पोरं पण रोज शाळेत जातात आणि थोडंसंच असल्यामुळं रोजंदारीने पण बाया कोणाला लावावा. पाठ पिकं पण फिरत काय ना काय दिसलं काय ना. आता मी तिचंच आसरा घेऊन आता एक वाफा खुरपलेला आहे. ते पण इकडं तिकडं बघून किती वेळचं चाललं आहे. माझं मन पण लागत नाही आता एकटे असल्यामुळं. नुसतं इकडं बघ तिकडं बघच होत आहे. पण आता त्याला सगळ्या गोष्टीला नाईलाज आहे. आणि शेतकऱ्याचे उसक बाजार वाढला तर लगेच लोक म्हणतात. माझं पण आज काही मनच लागा नाही खुरपायला, नाही तर मी पण बिंदास येत असते वावरात. पण आज नानांनी मला म्हटली एकटी नको थांबू, तर मला जरा दचकल्यावाने झालं. किती वेळचं इकडं तिकडं बघून आता एक वाफा खुरपलाय मी. पण आता पाहते एखादा वाफा कसं तरी येडा वाकडा खुरपीते. असं वाटते घरी जावा की काय नो. पाहते आता जमलं तर खुरपीते, नाहीतर बहुतेक मी पण आज घरी जाणार आहे. चला बरं झालं, आता मी वरतीच निघणार होते पण मला थोडासा आधार भेटलाय. ते मनू मामा आलेत आता आज खाली घास कापायला आलेत काय नो बहुतेक. हे पहा कुत्र्याची टोळी. टपीला लई सोबत आलेत आता, आणि ते मनू मामा पण आलेत मला सोबत आता घास कापायला. तर बरं झालं, आता मी पण पाहते आता खुरपीते 2-3 वाफे. बरं झालं गड्या आले, बरं झालं आले. खाली कुणीच नाही, मला भीती वाटल्यावानी वाटत होती. मग काय मी खाली आले. नाना म्हणले अरे एकटी कायला थांबली. ते म्हणले एकटी नव्हती थांबायचं. तर मी म्हणलं काय दिसलं का काय, ते लय गडबडीत चालली होती वरती. मला मन लागा ना काय इकडं तिकडं बघत आहे. खावाची बड्याच एक वाफा खुरपलाय. हा नाही मोडीत आहेत ना. घास कापायचा नाही काय, कापला होय. हा होय, तुम्ही गेले मी आले काय ना. मग कांदे नाही करू पाहिजे का तुम्हाला. पण बरं झालं चला मनू मामा पण मला सोबत म्हणून त्यांचा मिरच्याचा वाफा खुरपीत बसले घासातून येळा घेऊन. तर बरं झालं मला पण सोबत झालं. तर असं सहकार्य तर आम्ही एकूणाला करतोच, कारण शेतकरी हा एक असं आहे की प्रत्येकाला सहकार्य करतोच आपण. कौर वांब्या नाही फेकल्या होय अजून. एकाच दिवशी पेरला होता ना आपण.
शेतकऱ्यांना तर हे कारण बिबट्याने आम्ही लय येतच वैताग होतो ते दिलाय. वाफेन आता ते वडीत होतो भीतीचं ना. वातावरण आहे, पण आता मी खुरपते 2-3 वाफेन मग जाते. बाय.